नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण आहे ना डीपनेक बॅकनेकचा छान असा पॅटर्न बघणार आहोत। तर त्यासाठी मी काठ इथे सेपरेट कट करून घेतलेत आणि मेन फॅब्रिक प्लेनमध्ये सेपरेट कट केले। अस्तर कट करून घेतलेला आहे। तर याची उंची बघा, एक उंची 13.5 आहे, 1 इंच प्लस केला आहे, अधिक 6 इंच मुंडा घेतला आहे कारण 40 छाती आहे, 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन, 1.25 कंबर, चौथा भाग 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच पुढे परत शिलाई मार्जिन। शोल्डर मी 5.5 घेतलेले आहेत। गळ्याची उंची 10 होती, 10.5 इंचावर मार्क केला आहे। आता शोल्डरच्या बाजूला 2.25 इंच गळा रुंदी घेतली आणि बॉटमला 3 इंच घेतलेली आहे, जेणेकरून नेक छान असा डीप तयार होतो। चौकोन तयार करून घेतला आणि आता ह्यामध्ये आपण गळ्याचा शेप टाकणार आहोत। तर बघा, बॉटमला जी आपण गळारुंदी टाकली तिथे मी 2.5 इंचावर मार्क केलं आणि स्ट्रेट खाली म्हणजे सरळ एकदम बॉटमला 2.5 इंचावर मी मार्क केलेलं आहे आणि त्या 2.5 इंचापासून मी मुंढ्याला एक अशी लाईन आखून घेतली बघा क्रॉसमध्ये। त्यानंतर आता वरती गळ्याला अशा प्रकारे एक आकार दिला। तर हा झाला आपला गळ्याचा आकार। ॲक्च्युअली शेप आपल्याला असा करायचा आहे, पण अगोदर आपण नेक तयार करणार आहोत। यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा पॅच अटॅच नाही करणार आहोत। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने विदाऊट कॅनव्हास, कुठल्याही प्रकारचा कॅनव्हास न वापरता असा हा नेक तयार करा, खूप सुंदर आणि पटकन होतो। तर आता आपण अगोदर गळा तयार करून घेऊयात। तर मी अस्तरचा जो गळा आहे तो पहिल्यांदा कट करून घेतला, तुम्ही पाहू शकता मार्किंग केलं आहे, पण जो सिंपल गळा आहे मेन आपला तोच मी कट केलेला आहे। कट केल्यानंतर मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं आणि त्यावरती अस्तर ठेवायचं। आता ह्या ब्लाऊजला नॉट आहेत म्हणून मी नॉट लावते आहे, तुमच्या नसतील तर नाही लावली तरी चालेल। आता मी इथे इनविजिबल लावते आहे कारण की ते उलटवल्यानंतर बरोबर बाहेर येतात। गळ्याला 1/2 इंच मार्जिन कव्हर करून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। टिप टाकून झाल्यानंतर मेन फॅब्रिकचा जो गळा आहे तो मी कट करून घेतला आणि व्यवस्थित नॉचेस दिलेत आणि हे पलटी करून घेतले। आता इथे आपण कमरेला कमरपट्टी लावणार आहोत, नाहीतर तुम्हाला जर नसेल लावायची तर तुम्ही इथे लगेच कमरेला सुद्धा 1/2 इंच स्टिच करून ते पलटी करून घेऊ शकता, जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। पण इथे मी कमरपट्टी जोडणार आहे नंतर, कारण असे हेवी पॅटर्न असेल तेव्हा कमरपट्टी जोडली की ब्लाऊज उचलत नाही पाठीमागून। आता जो नेक तयार केला आहे त्या नेकला आपण दाबटीप टाकून घेणार आहोत आणि अस्तरच्या बाहेर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते सुद्धा जोडून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं। हा मेन आपला गळा तयार झालेला आहे, पाहू शकता। याला सिंपल लेस लावली तरी गळा तयार होतो। आता कमरपट्टी लावण्याच्या अगोदरच मी इथे टक्स टाकते आहे। टक्सची उंची साधारणतः मी 4.5 इंच ठेवली आणि रुंदी आपण शिलाई मार्जिन 1 इंच घेतो, ते आपल्याला क्रॉसमध्ये वरती एंड करायचं असतं। टक्ससुद्धा टाकून झालेले आहेत। त्यानंतर मी घेतलेले आहेत काठ। आता काठ जे आहेत, जेवढे काठ आहेत त्याचा छोटासा तुकडा कट केला आहे, म्हणजे मध्ये बघा आपण 2.5 इंचावर मार्क केलं होतं, तर दोन्ही बाजूला 2.5 असं 5 ते 5.25 साडेपाच इंचाचा मी तुकडा कट केलेला आहे आणि उंचीप्रमाणे मी तो बरोबर मॅनेज करून फक्त तिथे चौकोनात मी जोडलेला आहे बॉटमच्या, आणि एक्स्ट्रा भाग जो असेल तो कट करून घ्यायचा। आता हे जे काठ आहेत त्या काठाची आपल्याला जी मला फक्त गोल्डन कलरची पट्टी हवी आहे, तर त्या पट्टीच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन सोडून पट्टी कट करून घेतली आहे आणि आता ही दुमडून टिप टाकून घ्यायची। आता ही आपल्याला वरच्या कर्व शेपला लावायची आहे आणि सरळ ठेवली तर ती लावता येणार नाही, म्हणून मी काय केलं बघा, दाबच्या पाठीमागे एक बोट ठेवायचं आणि ते दाबून ठेवायचं सगळं फॅब्रिक, जेणेकरून आपण कुठल्याही प्रकारच्या कर्व शेपला आपण पट्टी लावू शकतो, सरळ पट्टी। तर अशा पद्धतीने बघा मी स्टिच टाकून घेते। सेम दुसऱ्या बाजूला पण मी तसंच केलं आणि इथे बघा थोडासा कर्व शेप जो आहे आपल्या जिथे नॉट लावली शोल्डरच्या बाजूला आर्महोलच्या साईडला, तिथे त्या कर्व शेपवर ह्या पट्ट्या आपल्याला दोन्ही बाजूला व्यवस्थित लावून घ्यायच्यात। आता ह्या दोन्ही पट्ट्या मी व्यवस्थित दोन्ही बाजूला लावून घेतलेल्या आहेत। दोन्ही साईडला स्टिच करायचं,
एक्स्ट्रा फॅब्रिक जे काही दोरे वगैरे असेल ते जिथल्या तिथे कट करायचे. आणि आता फायनल गोष्ट आली की याला फिनिशिंग देण्याची. तर मी इथे सेम कलरची गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ती लेस अशा प्रकारे आपल्याला लावायची आहे. आर्महोलपासून जो आपण कर्व शेप दिला होता 2.5 इंचावरती नेकच्या बॉटमला, त्या शेपवरती आपल्याला ही लेस लावायची आहे. आणि एक्स्ट्रा फॅब्रिक जर बाहेर दिसतंय तर ते तुम्ही कट करून घ्या, त्या लेसच्या खाली हाईड झालं पाहिजे. तर माझं इथे थोडंसं क्रॉस राहिलं होतं कटिंगमध्ये, तर मी ते कट करून घेतलं. आणि त्याच्या बाहेर अजून एक मी लेसची लेयर दिलेली आहे. सेम दुसऱ्या बाजूला पण मी तशाच पद्धतीने हे तयार करून घेतलं आहे. आणि अशा प्रकारे हा आपला सिंपल ब्लाऊजचा बॅकनेक तयार झाला आहे, कुठल्याही प्रकारचं कॅनव्हास न वापरता. आता इथे मी बॉटमला कमरपट्टी जोडणार आहे कमरेला आणि सो फायनल लुक मी तुम्हाला याचं दाखवते. आता हे अशा प्रकारचे कर्व शेपवरती जेव्हा आपल्याला पट्टी लावायची असते, ती लावल्यानंतर प्रॉपर त्याला इस्त्री लावायची, तरच त्याचं फिनिशिंग छान दिसतं. सो शेवटी मी ह्या नेकला इस्त्री लावून घेणार आहे. आणि हा झाला आहे आपला फायनल लुक. याला शेवटी नॉटला मी फ्लावर तयार करून घेतले, टसल्स. आणि कसा झाला आहे हा नेक मला नक्की सांगा कमेंट करून. एकदम साधा सोपा, बिना कॅनव्हास वापरता पटकन असा तुम्ही अर्जंट ब्लाऊजमध्ये करू शकता. म्हणजे कॅनव्हास असेल तर खूप जास्त वेळ लागतो. कॅनव्हास न वापरता मी हा बनवलेला आहे. मलासुद्धा हा अर्जंटच होता, त्यामुळे मग मी शॉर्टकट मारलेला आहे. सो नक्की सांगा कसा झाला आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.